पुणे महापालिकेतील भाजपच्या आजी माजी नगरसेविका भिडल्याचं समोर आलंय। माजी नगरसेविकेनं विद्यमान नगरसेविकेला काही अपशब्द वापरल्यानं मोठा वाद निर्माण झाला। पुणे महापालिकेमध्ये झालेल्या या वादाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। पुणे महापालिकेतील टक्केवारीच्या चर्चांनी या निमित्तानं पुन्हा एकदा जोर धरलाय। विशेष म्हणजे यावेळी हा वाद थेट सत्ताधारी भाजपच्या गोटातच पेटल्याचं समोर आलंय। बाणेरमध्ये आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये महापालिकेतच जोरदार वादावादी झाल्याची घटना घडली। या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। आता हा व्हिडिओ नेमका काय आहे, काय हा वाद झालाय ते पूर्ण पहा। कोणाला कसं बोलतंय अक्कल नसल्याने बोलायला पुणे महापालिकेमार्फत बाणेर इथे आदिवासी विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे। या प्रकल्पाचं सुमारे 85 ते 90% काम पूर्ण झालंय आणि उर्वरित कामासाठी तब्बल 3 कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलंय। या टेंडरला स्थायी समितीची मंजुरीही मिळाली आहे। मात्र प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यातच टक्केवारीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय असंच चित्र दिसून येत आहे। या कामाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करणाऱ्या माजी नगरसेविका राजश्री काळे महापालिकेच्या भवन विभागात आल्या आणि त्यावेळी तिथे विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि संबंधित कंत्राटदारही उपस्थित होते। यावेळी कामाच्या अंमलबजावणीवरनं दोघींमध्ये जोरदार खडाजंगी झाली। हा वाद इतका वाढला की आरोप प्रत्यारोपांच्या फैरीसह थेट शिवीगाळपर्यंत हा प्रकार पोहोचला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी आरोप केलाय की हा प्रकल्प आदिवासी विद्यार्थिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा असून अंतिम टप्प्यात टक्केवारीच्या कारणावरून कामात अडथळा आणला जातोय। तसंच नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी कंत्राटदाराला टक्केवारी मिळेपर्यंत काम सुरू करू नये अशी धमकी दिली आणि स्थायी समिती सदस्य असल्याचा धाक दाखवत काम रोखण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आलाय। आता दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे पुणे महापालिकेतील कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। या आरोपांवर संबंधित नगरसेवकांची आता काय भूमिका असणार आहे
याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि या दोघींमधील वाद हा खरंच टक्केवारीचा आहे का आणि टक्केवारीच्या आरोपांनी पेटलेला हा वाद आता नेमका कुठपर्यंत पोहोचतोय आणि प्रशासन यावर काय भूमिका घेतंय हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे. या व्हिडिओबाबत आणि या विषयाबाबतची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासह महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.